नमस्कार, मी पुण्यामध्ये आहे आणि आदरणीय विश्वंभर चौधरी सर आणि आदरणीय असीम सरोदे सर ॲडव्होकेट आपल्या सोबत आहेत आणि विषय अर्थातच जी कालची गंभीर घटना घडली पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते प्रदेशचे हनुमंत पवार यांच्यावरती दिवसा ढवळ्या पुण्यामध्ये हल्ला झाला, पिस्तूल वगैरे दाखवण्यात आलं, अतिशय गंभीर असा प्रकार घडला आणि जे काय चाललेलं आहे एकूणच त्या अनुषंगाने राज्यात देशात मला वाटलं की या दोन व्यक्ती त्याविषयी बोलण्यासाठी अतिशय योग्य आहेत. सर, फार काळ नाही झाला याच पुण्यामध्ये अशाच प्रकारे तुमच्यावरती अतिशय जीवघेणा हल्ला झाला. निखिल वागळे तुमच्यासोबत होते आणि भर रस्त्यात पुण्याच्या गाडीतून बाहेर काढून ती गाडी फोडण्यात आली आणि जवळपास म्हणजे जीवघेणा हल्लाच होता तो. आणि आता परत हा असा प्रकार कालचा कसं बघतं, म्हणजे कुठल्या दिशेने आपला प्रवास सुरू आहे? जर तुम्ही बघितलं तर ही तिसरी घटना आहे, दुसरी नाही. मध्ये काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला झाला हो आणि दगडफेक झाली आणि पुण्याच्या महापौरांच्या उपस्थितीत आणि पुण्याच्या शहराध्यक्षाच्या उपस्थितीत झाली. आणि आत्ता काल जो घडला तो पुण्याचा तिसरा प्रकार आहे. म्हणून मला पहिलं आव्हान पुणेकरांना करायचं आहे की हे पुणे तुम्हाला कसं पाहिजे? हे वसंत व्याख्यानमालेचं पुणे, सवाई गंधर्वचं पुणे पाहिजे का हे कट्टा काढणाऱ्यांचं पुणे पाहिजे, पिस्तूल दाखवणाऱ्यांचं पाहिजे? हा विचार त्यांनी करायचा आहे. आवडता पक्ष म्हणून तुम्ही ज्याला निवडून देता त्यांनी कोणती संस्कृती आपल्या शहरामध्ये आणली हे तरी पुणेकरांनी बघायला पाहिजे. या तिन्ही घटनांच्या मध्ये तुम्ही पाहाल या तिन्ही घटनांच्या मध्ये एक समान धागा आहे आणि तो असा आहे की सत्ता आमची आहे, आमचं कोणी काही करू शकत नाही. भारतीय जनता पक्षाचा शहराध्यक्ष पोलिसांना लेखी नोटीस देतो की आम्ही हा कार्यक्रम उधळून लावू, लेखी, आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीस काहीही करत नाहीत. आणि त्याच्यानंतर पुण्याचे पोलीस, नासिमला आम्हाला माहिती आहे की काही पोलीस सामील होते त्यांना. नंतर काँग्रेसच्या समोर झालेला प्रकार आपण पाहिला की तो म्हणजे एका सत्ताधारी पक्षाचे गुंड जमतात आणि विरोधी पक्षाच्या याच्यावर दगडफेक करतात. हे थेट बिहार स्टाईलच झालं. आणि कालचा तिसरा प्रकार अतिशय गंभीर प्रकार आहे. हा एक तुषार दामगुडे नाही, भारतीय जनता पक्षाने सिरीज ऑफ ज्याला आपण म्हणतो पीपल, याशी ही मुलं तयार झाली. ही कशी तयार झाली? यांना एवढा आत्मविश्वास कुठून आला की मी कोणालाही भर रस्त्यात पिस्तूल दाखवू शकतो? हा आत्मविश्वास कोणी दिला? याचं उत्तर फडणवीसांनी द्यायला पाहिजे ना, की हा आत्मविश्वास तुम्ही दिला का त्यांना गृहमंत्री म्हणून? तुम्ही संरक्षित करताय का? काय केस झाली भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षावर? तुम्ही धडधडीत लेखी तुम्ही धमकी देता, त्याच्यावर काय शिक्षा केली? उलट जे त्या हल्ल्यात होते त्यातल्या काही जणांना फडणवीसांनी बक्षिसी म्हणून पुणे महापालिकेत तिकीट दिला. आता हे जर या राज्याचे गृहमंत्री करणार असतील, हे जर या राज्याचे मुख्यमंत्री करणार असतील तर काय? सिन्नरला माझ्यावर हल्ला झाला, मी मुख्यमंत्र्यांना स्वतः फोन करून सांगितलं होतं त्यावेळेला. त्याच्यातल्या लोकांचं काय झालं? काही नाही झालं त्यांना. मी तक्रार द्यायची नाही हा माझा निर्णय होता स्वतःचा की मला द्यायचं नाही. पोलिसांनी तक्रार करून घ्यायला काय हरकत होती? बरोबर. शेवटी सगळ्या फौजदारी गुन्हे जे नोंदले जातात ते पोलिसांकडून नोंदले जातात ना. तसं काही झालेलं नाही. तेव्हा फडणवीसांनी ही जी अभय योजना नवीन आणलेली आहे त्यांच्या विचारांच्या लोकांसाठी, ती घातक आहे आणि ती कुठल्या वळणावर जाईल मला माहीत नाही. एक लक्षात घ्यावं की सत्तांतर आज न उद्या होईल. मोदी, शहा, फडणवीस हे काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत. नवीन राज्यकर्त्यांनी जर त्यांच्या कार्यकर्त्यांना अशी मुभा द्यायची ठरवली तर महाराष्ट्रात अराजकच होईल ना, दुसरं काय होणार? प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःच्या कार्यकर्त्याला तू वाटेल ते कर हे जर अप्रत्यक्षरित्या सूचित करत असेल तर दुसऱ्या राज्यात काय होणार? पण सर, मुख्यमंत्री फडणवीस हे उच्च विद्याविभूषित आहेत, स्वतःला सुसंस्कारित म्हणून घेणारे पक्षाचे ते नेते आहेत. त्यांच्यापेक्षा तुलनेने कमी शिक्षण घेतलेले या राज्याचे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी राज्य बऱ्यापैकी सुसंस्कृत पद्धतीने चालवलं. काय कशा म्हणजे याच्यामागचा हेतू काय? फडणवीसांचा काय करतात ते? असं आहे की पॉवर मेक्स करप्ट अँड ॲब्सोल्यूट पॉवर आपल्याला माहिती आहे. ते ॲब्सोल्यूट पॉवर कुठे जाते? ते ॲब्सोल्यूट पॉवर आहे. हे त्याच्या मागचं आत्ताचं रहस्य आहे. जी सत्ता भारतीय जनता पक्षाला सर्व ठिकाणी येते आहे ना, त्याच्यातून त्यांचा हा आत्मविश्वास वाढला की आता आम्ही या राज्याचे राजे आहोत. आता मुख्यमंत्री नाही ते मोदी पंतप्रधान नाहीत, मोदी तर राजेच आहेत या देशाचे, सम्राट चक्रवर्ती आहेत. आणि तसंच फडणवीसांचाही समज असं झालं आहे की आता मी म्हणेल ती या राज्याची पूर्व दिशा आहे. पण एक राजकीय वास्तव त्याच्यामधलं असं आहे जे त्यांना अवगत असेल का नाही मला माहिती नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते त्यावर काही विचार करतात का मला माहिती नाही. पण एक राजकीय वास्तव असं आहे की आज ही भारतीय जनता पक्षाला आलेली बहुजनीय सूज आहे. हे बाळसं नाही आहे त्यांचं. तुम्ही लक्षात घ्या, साधारण 20-25 वर्षापूर्वीचा काळ महाराष्ट्रातला आठवा.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले पहिले 2-3 श्रीमंत नेते आघाडीचे हे शरद पवारांचे असायचे. आज ते फडणवीसांचे आहेत. ते शरद पवारांचेही कधी नव्हते आणि ते फडणवीसांचे कधी असणार नाही. त्यांचा संबंध सत्तेशी आहे. बरोबर. म्हणजे आपल्या नांदेडचे आमचे अशोक चव्हाण, परभणीचे बोर्डीकर, जालन्याचे कैलास गोरंट्या, अहमदनगरचे विखे पाटील, इकडचे राणे, यांच्या निष्ठा कोणाशी आहेत? असं फडणवीसांशी. त्यांच्या निष्ठा कोणाशी नाही. ज्या दिवशी सत्ता बदल होईल पहिली उडी मारणारे हे लोक असतील. त्यांच्या जीवावर जी सत्ता दिसतेय त्याच्यामुळे भाजपाचा भ्रम झालेला आहे की ही आमची सत्ता आहे. ती त्यांची नाही आहे. ती त्यांची सत्ता नाही. निवडून येणारही त्यांचे नाहीत. किती जण आज त्यांची मी कार्यकारिणी बघत होतो काल, आज निवडून आहेत किती जुने आहेत. मला केशव उपाध्याय सोडून कोणी मूळ संघ भाजपाचा नाही दिसला त्याच्यामध्ये. तर ही सूज आहे. तर महाडिकांचा मुलगा त्यांनी काहीतरी केलं. त्याला महाडिक सत्ता आली की पहिले उडी मारणारे महाडिक राहतील, धनंजय महाडिक. या सगळ्यांचे DNA काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत. हे आता मजबुरी म्हणून किंवा तात्कालिक फायदा म्हणून कोणाला ED पासून वाचायचं आहे, कोणाला CBI पासून वाचायचं. ज्या दिवशी सत्ता पलटी मारेल त्या दिवशी हे सगळे निघून जाणार आहेत स्वगृही. त्यामुळे सत्ता कायम असते. सत्ता पहिल्या खालपासून आमची वरपर्यंत सत्ता आहे म्हणजे आम्ही काही करू शकतो, या भ्रमातून भारतीय जनता पक्षाने बाहेर यावं. लोक प्रश्न विचारतायत. आता काल किरीट सोमय्यांनी जे काही केलं अमरावतीला जाऊन, मी पण RTI त्याच्यामध्ये काल टाकला त्यांना की किरीट सोमय्यांची बैठक वैध होती का, कोणी बोलवली. महापौरांचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आलं की महापौर म्हणतात मी नाही बोलवली, ते एका पत्रकाराला सांगतात. मग ही बैठक बोलवली कोणी? म्हणजे सत्ता आहे म्हणून आम्ही काही करू. सत्ता आहे म्हणून किरीट सोमय्या गावागावात जाऊन भांडणं लावणार. बांगलादेशी कुठे आहेत बांगलादेशी? आणि मग गृहमंत्री नाकाम आहेत का तुमचे? IAS IPS काय करतायत? गृह खात्याचे लोक, वरिष्ठ पोलीस अधिकारी काय करतायत? त्यांना सस्पेंड करा जर ते बांगलादेशींना कंट्रोल करत नसतील. किरीट सोमय्या म्हणतात की मुंबईत 80% फेरीवाले आता ते काय स्टेशनच्या बाहेरचे बांगलादेशी आहेत. याचा अर्थ तुमचं गृह मंत्रालय फेल झालं, तुमचं केंद्रीय गृह मंत्रालय फेल झालं, तुमच्या यंत्रणा फेल झाल्या, महासंचालक, मुंबईचे पोलीस कमिशनर सगळे फेल आहेत. त्यांचा पगाराचा दंड आम्ही का सहन करायचा? त्यांनी राजीनामे द्यावेत आणि एकटे किरीट सोमय्यांनी राज्य चालवावं. ही कुठल्या प्रकारची झुंडगिरी चालली की तुम्ही संवैधानिक पदावर नाही, तुम्ही माझे खासदार आहात, तुम्ही कुठल्याही महापालिकेत जाता, महापौराच्या बाजूला बसता, तुम्ही लोकनियुक्त प्रतिनिधी नाही आहात तिथले ना, तुम्हाला तिथल्या लोकांनी निवडून दिलंय. तुम्ही महापौरांच्या बाजूला खुर्ची लावून बसता, आयुक्ताच्या बाजूला बसता आणि तुम्ही दादागिरी करता तिथे की आकडेवारी कोण का आम्हाला का नाही देत आकडेवारी महापालिका? आम्ही मागतो RTI मध्ये. कोणत्या RTI मध्ये किरीट सोमय्यांनी मागवलं? मी आता तेही विचारले की RTIचं त्यांनी उल्लेख. ही जी झुंडगिरी चालली ना, भारतीय जनता पक्षाचा जो ओव्हर कॉन्फिडन्स चाललाय, हा ओव्हर कॉन्फिडन्स एक दिवस खाली येईल. जनता सगळं पाहते. जनता ही मूकनायक असते. तिच्या डोक्यात ते असतं. ती वेळ येईल की जेव्हा यांना लक्षात येईल की सत्तेची मस्ती आपल्याला खरं म्हणजे एका अर्थाने अंगलट आली आणि त्यामुळे त्यांना सत्तेतून पाय उतार व्हावं लागेल. तेच असेल. बरोबर आहे. असीम सर, असं नाही की पूर्वीच्या काळात सुद्धा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सुद्धा पोलिसांवरती दबाव असायचे, पोलिसांकडनं काही गोष्टी करून घेतल्या जायच्या, परंतु आता जे चित्र दिसतं ते प्रचंड भयानक आहे. म्हणजे सरसकट भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, ज्या गुंड कार्यकर्त्यांना पूर्ण मोकळं राहणं आहे, कोणावरच काहीच कारवाई होत नाही. हे कुठल्या दिशेने प्रवास चालला आणि हे कसं काय, म्हणजे पोलीस खात्याचं इतकं अवमूल्यन कसं काय झालं? पोलीस खात्यातल्या काही लोकांनी स्वतःचं अवमूल्यन करण्याची मूकसंमती दिलेली आहे, लेखी संमती दिलेली आहे किंवा तोंडी संमती दिलेली आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. कारण की त्यांना ते अवमूल्यन करताना राजकीय स्वार्थ साधायचा आहे, पुढच्या भविष्यातल्या अपॉइंटमेंटच्या दृष्टीने त्यांना काम करायचं आहे. काही जण आयडिओलॉजीशी खूपच जास्त कनेक्टेड झालेले आहेत, त्यामुळे त्यांना त्या पक्षीय भूमिका घेण्याची मुभा अजून काही मिळालेली आहे असं ते वागायला लागलेलं आहे. आता हनुमंत पवारच्या बाबतीत आपण बघितलं तर हनुमंत पवार हा अभ्यासू पद्धतीने बोलतो. तुम्ही एक प्रियंका गांधींचं भाषण ऐकलं असेल संसदेमधलं. त्यांनी सांगितलं की तथ्यांमध्ये मोदी अत्यंत कमजोर आहे, फॅक्ट्स त्यांच्या क्लिअर नाही आहेत, त्यांना मिसगाईड करायचं आहे. आणि हनुमंत पवार सारखे कार्यकर्ते, प्रवक्ते मुळातून अभ्यास करून पुढे आलेले, त्याचं ताकद कुठे आहे? तो फॅक्ट खूप चांगल्या मांडतो, तो वस्तुस्थिती मांडतो, तो त्या पुराव्यांसह बोलतो. जे पुरावे यांना नेहमी पाहिजे असतात ना, पुरावे द्या, तो पुरावे देतो. आणि काल तुम्ही पाहिलं असेल की तो सगळीकडे एकटा जातो, पण तुषार दामगुडे हा झुंड घेऊन जातो. हनुमंत पवारला वैचारिक ताकद माहिती आहे. तो गव्हर्नन्स बद्दल बोलतो की प्रशासकीय व्यवस्था कशी असली पाहिजे, राजकीय व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, चुकीचं कसं, याच्याबद्दल तो बोलतो. आणि मग ते जी कीड लागलेली आहे, जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो संडास बाथरूमच्या दारावर लावणारा भाजपचा कार्यकर्ता, त्याच्याबद्दल जर तो थेट बोलला असेल तर त्या तुषार दामगुडे आणि त्याच्यासोबतच्या लोकांना राग का आलेला आहे? तो थेट बोलतो आणि त्यामुळे त्या झुंडीने त्याच्यावर आक्रमण केलं. आता पोलिसांनी जे कलम लावले ते सुद्धा मी पाहिले.
तर ते गंभीर कलम न लावता सुटे सुटे काही कलम लावलेले आहेत ज्याच्यामध्ये खूप गंभीर गुन्हा घडलेला दाखवायचा नाही. आत्ताच मी हनुमंत पवारशी बोललो, त्यांनी सांगितलं की त्याचा जो पिस्तूल होता ते पोलिसांनी ताब्यात घेतलेला. आता ते ताब्यात घेतलं पण त्याचा पंचनामा झाला का हा महत्त्वाचा विषय आहे. आणि मी FIR वाचत होतो तेव्हा लक्षात येते की साधारणतः 7 वर्षापर्यंतची शिक्षा लागेल असे कलम असले तरी सुद्धा पोलिसांनी प्रक्रिया कोणती वापरली की 7 वर्षापर्यंतचेच गुन्हे आहेत, त्यामुळे अटक करण्याची गरज नाही म्हणून त्याला फक्त पिस्तूल जप्त करून सोडून दिलं. एखाद्या सामान्य माणसासोबत असं झालं असतं, सामान्य माणसाचं भांडण झालं असतं, त्याच्याजवळ पिस्तूल सापडलं असतं, पोलिसांनी असं केलं असतं का? कायद्याची प्रक्रिया जेव्हा तुम्ही भाजपच्या एखाद्या संबंधित माणसाशी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी वेगळी वापरता, इतरांशी वेगळी वापरता, तेव्हा पोलीस कलुषित मनोवृत्तीचे झालेले आहेत हे सिद्ध होते त्याच्यातून. त्यामुळे मला असं वाटते की हा खूप मोठा प्रसंग केवळ हनुमंत पवारवर आलेला नाही, तर आपण सगळेजण समाजातले लोक भयभीत झालो पाहिजे. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली जाते की पोलीस आपले नाही, हे वारंवार सांगितलं तर पोलीस भाजपचे आहे, पोलीस आपले नाही, पोलीस सत्तेचे आहेत, पोलीस तुमच्यासाठी काम करणार नाही, हे वारंवार जे सांगितलं जातं. आता विश्वंभरनी पण जे सांगितलं की आमच्यावर सुद्धा जो हल्ला झाला, गाडी फोडण्याचा प्रयत्न झाला, रॉड आतमध्ये घुसवण्यात आली, तेव्हा सुद्धा पोलिसांनी काहीच केलं नाही. म्हणजे इथले पोलीस कमिशनर आम्हाला फोन करून विचारत होते की आप कंप्लेंट देणे वाले आहे क्या. मग तोच आम्ही प्रश्न विचारले की आम्ही कंप्लेंट का देऊ, तुमचे साध्या विषयातले पोलीस तिथे होते, तुमचे पोलीस तिथे होते, तुम्ही गुन्हा रजिस्टर करा, आमचे स्टेटमेंट घ्या. आमचे स्टेटमेंट अजूनपर्यंत घेतले नाही, अजूनपर्यंत घेतले नाही. आणि ते म्हणतात चौकशी करेंगे. चौकशी कशाची चौकशी करेंगे? घटना समोर घडली, चौकशी काय? बरोबर. त्याच्यामुळे हनुमंत पवारच्या घटनेकडे काँग्रेसच्या लोकांनी सातत्याने पाठपुरावा करून बघितलं पाहिजे. काँग्रेसमध्ये काय होते की हनुमंत पवार मोठा होईल का याच्यातून, मग त्याला सहकार्य करायचं काय, हे वेळोवेळी ठरवलं जाते. ते पण काँग्रेसच्या लोकांचं चूक आहे असं माझं स्पष्ट मत आहे. सगळ्यांनी त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे, याच्यातून काँग्रेसची ताकद वाढली पाहिजे. अजून एक तुम्हाला गंभीर प्रकार मी सांगतो. आम्ही तर किरकोळ लोक आहोत. महात्मा गांधींची आई, महात्मा गांधींची आजी याच्याबद्दल संभाजी भिडे अत्यंत अश्लाघ्य माणूस बोलला. याच्यात तुषार गांधी आमच्यावर आले होते, तुषारभाई, कुमार सप्तर्षी होते, आसिम तो लॉयरच होता, मी होतो, आणखी काही संकेत म्हणत वगैरे अशी पण मंडळी होती. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तिथे गिल नाव होतं का त्यांचं, एक गिल म्हणून अधिकारी ते आले होते, जॉईंट कमिशनर का काय ते होते काय. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आमचं. महात्मा गांधींचा नातू तुमच्या समोर बसून तक्रार देतोय. घेतली नाही तक्रार पोलिसांनी. आसिमला अखेर कोर्टात जावं लागलं आणि कोर्टातून जाऊन मग FIR करावा लागला. म्हणजे इतकी व्यवस्था ही बथड झाली की महात्मा गांधीचा नातू समोर बसून कंप्लेंट लिहितोय की अरे माझ्या आजीबद्दल, माझ्या पणजीबद्दल वाईट लिहिलं गेलंय, महिलांच्या चारित्र्याबद्दल, आणि पोलीस घेत नाहीत. ही पुणे पोलिसांची अवस्था आहे आजची. अजून काय वाईट अवस्था असावी लागते. मी तरी सार्वजनिक आयुष्यात पुण्याच्या 30 वर्ष आहे, मी पोलिसांची एवढी पक्षपाती भूमिका, सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला बसलेले पोलीस मी एवढे खरंच कधी पाहिले नाही. काही प्रकार घडत असतील काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात, आम्ही तेव्हाही लढायचो, घडत असतील, पण एवढी जी पोलिसांमध्ये जेवढा आत्मविश्वास आलाय ना की महात्मा गांधी असो ना तर कोणी असो नाही घेत तक्रार, हे आम्ही पहिल्यांदा पाहतोय. आणि दिस इज शॉकिंग. सदानंद दाते साहेब आता जर हे कधी ऐकतील मुलाखत तर त्यांनी पुणे पोलीस दलात पाहावं येऊन काय चाललंय. पुणे पोलीस दल भारतीय जनता पक्षाची शाखा आहे का काय अशी वाटावीशी परिस्थिती आहे. आमच्या व्हेराबाउटची माहिती पोलीस देत होते काही आमच्यावर हल्ला होत असताना. आमच्या व्हेराबाउटची माहिती तुम्हाला अजून त्याच्या पुढे भयंकर सांगतो, तर CCTV आणा म्हणा समोर, आणणार नाहीत ते कधी. साध्या वेशातल्या पोलिसांनी त्यावेळेलाही भाजपाच्या लोकांनी मारहाण केलेली आहे. पुण्यामध्ये साध्या वेशातले जे पोलीस आमच्या गाडीला प्रोटेक्शन देत होते त्यातल्या काहींना भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी त्यांच्यावर हात उगारलेला आहे. पोलिसांचं काम आहे त्यांना आत घेण्याचं, पोलीस दलावर हल्ला आहे हा. पण पुण्याच्या पोलिसांनी पूर्णतः त्यांचं सगळं जे सत्व होतं ते गहाण टाकून दिले भारतीय जनता पक्षाकडे. तुम्ही विचार करा ना, तुमच्या पोलीस दल, तुमचा एक सहकारी समजा इथे शूटिंग घ्यायला आला, उद्या त्याला कोणी मारलं तर तुमचं रक्त खवळेल की नाही? बरोबर. पोलीस आयुक्तांचं नाही खवळत, इथल्या पोलीस उपायुक्तांचं नाही खवळत, त्यांना काही वाटत नाही त्याचं त्यांच्या सहकार्यांना मारलं. त्या CCTVला ते गायबही करून टाकतील. ते CCTV आता उपलब्ध पण असणार नाही. ही पोलीस दलाची अवस्था आहे इथल्या. मला दाते साहेबांना तुमच्या माध्यमातून त्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला तर मला सांगायचं आहे की कृपा करून आपण एकदा या पुण्यात आणि पुण्यातल्या पोलिसांची अवस्था आपण पहा. हे मला त्यांना सांगायचं आहे. भारतीय जनता पक्षाची शाखा झाली का काय पोलीस? अशा प्रकारे पोलीस वाटतात. म्हणून एक विश्वंभर म्हणतो तो मुद्दा थोडासा एलोबरेट असा केला पाहिजे की पोलीस आयुक्त, काही पोलीस उपायुक्त हे जे आहेत ते लोक करप्ट झालेले आहेत. करप्ट म्हणजे वैचारिक दृष्ट्या पूर्णपणे त्यांना बाधा झालेली आहे.
पण अनेक पोलीस अधिकारी चांगले आहेत. म्हणून यांनी जे म्हटलं ते महत्वाचं काय आहे की साध्या साध्या इतर पोलिसांवर हल्ला होतो, त्यांना मारहाण होते, त्यांची मानहानी होते, पोलीस म्हणून अपमान होतो जाहीरपणे, पण पोलीस आयुक्त काही करत नाही. त्यामुळे माझं काय म्हणणं आहे, एक मुख्य व्यक्ती ज्या पद्धतीने आपली वागणूक राजकीय पक्षाला प्रेरणा देणारी, एखाद्या राजकीय पक्षाला सपोर्ट करणारी अशी तयार करतो, तेव्हा खालच्या स्तरातल्या पोलीस ऑफिसरचं मॉरल डाऊन होतं. तर हे पोलीस आयुक्त जे आहेत ते सगळ्या पोलीस विभागाचं मॉरल डाऊन करण्याचं काम करतात. आणि ह्याची जबाबदारी फडणवीस कधी घेणार आहेत की नाही? म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या काळात या महाराष्ट्रात तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, नरहर कुरुंदकर हे कसे वाढले असतील, आणि आज हे गुंड का वाढतायत सगळे आसपास? फडणवीस याचा विचार कधी करतील का नाही की माझ्या मुख्यमंत्री पदाचं इव्हॅल्युएशन होताना कधीतरी ती तुलना यशवंतराव चव्हाणांची होईल, आणि कुरुंदकरांना स्वतः जाऊन भेटणारे यशवंतराव, मेपूर हेगे, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, कित्येक विद्वान हे यशवंतरावांच्या वातावरणामुळे, यशवंतरावांनी त्यांना जे वातावरण दिलं होतं की प्रसंगी आमच्यावर टीका करा पण तुम्ही लिहा, तुमची अभिव्यक्ती करा, ही अभिव्यक्ती झाली पाहिजे. ह्याला फडणवीस कधीतरी पाहणार आहेत की नाही स्वतःशी तुलना करून की माझ्या राज्यात कोण घडत आहे, माझ्या राज्यात छिंदम घडतोय, माझ्या राज्यात अजूनच कोणी भलतेच लोक घडतायत, वचा 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 टीव्हीवर बोलणारे लोक घडतायत, ज्यांना पाहिलं तर महाराष्ट्राचं डोकं उठतं अनेकांना. त्यातल्या मी नावं नाही घेत आता कोणाची. फडणवीस हे पाहणार आहेत की नाही स्वतःच्या कारकिर्दीकडे की मी कुठे स्टँड झालोय, आणि यशवंतराव काय होते, आणि काय आपल्याला यशवंतराव चव्हाणांचं नाव सांगण्याचा अधिकार आहे मग महाराष्ट्राला? जर उघडपणे गुंडगिरी चालू असेल, उघडपणे शहरात, पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात जर दिवसा ढवळ्या कोणीतरी कोणाला पिस्तून दाखवून म्हणत असेल की सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध का बोलतो, तर आता कोणतं अधःपतन व्हायचं राहिलं यांचं? आणि मला गंमत वाटते ती इथल्या स्थानिक नेत्यांची, यांच्या ते सगळे आमचे मित्र आहेत, चंद्रकांत दादा, मुरलीधर मोहोळ, मेधा कुलकर्णी, चिडी चुप्प आहेत सगळे. म्हणजे भाजपामध्ये अंतर्गत दहशत किती आहे याचा हा पुरावा आहे. याचा हा पुरावा आहे की कोणीच बोलू शकत नाही. आज एकही माणूस राज्यातला उठून म्हणू शकत नाही, भारतीय जनता पक्षाचा जुना असो की नवा असो, की काही काही गोष्टी चूक चालल्यात हे म्हणायची कोणाचीच तयारी नाही आहे. आणि हे अजितदादांचा पक्ष आणि शिंदेचा पक्ष यांच्या राजकीय जोरावर हे सगळं चाललं आहे. माझा मुद्दा त्याच्या पुढचा आहे. माझा मुद्दा तुम्ही, मी, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांनी याचा विचार करावा की महाराष्ट्र कुठे न्यायचा आहे. तुम्हाला महाराष्ट्र नेमका कोणाच्या मागे न्यायचा आहे त्याचा विचार करा, आणि त्याप्रमाणे नाहीतर बोला तरी निदान. आवडता पक्ष म्हणून भरभरून मतदान देणारे पुणेकर हिंसाचाराबद्दल कोणी काही बोलत नाही. हीच वेळ तुमच्या घरातल्या मुलावर आली तर उद्या. बरोबर. आणि झालेलं आहे, हे घडलेलं आहे, असंही घडलेलं आहे. मुरलीधर मोहोळांचा जो जवळचा एक मुलगा त्याच्या बाबतीत हे गणेशोत्सवात घडलेलं आहे. ही झुंडगिरी अशी थांबत नसते. आणि याच्या मागे तुम्हाला जर वाटत असेल बहुसंख्याकवाद, तर तो कधी एकपदरी नसतो, हे लक्षात घ्या. मध्ये एक डिबेट झाली होती माझी, सच्चिदानंद शेवडे म्हणून ठाण्याचे होते, ते हिंदू महासभा वगैरे म्हणजे हिंदुत्ववादी विचाराचे होते. तर त्याच्यावरती ते असं म्हणले की काहीतरी विषय असा चालला होता की अकबराचं का कोणाचं तरी नाव बदललं होतं दिल्लीत, आणि ते नाव बदलत ते म्हणजे मग आम्ही बहुसंख्यक का, मग आम्हाला अधिकार आहे बदलायचा, मग आम्ही संख्याने सगळ्यात जास्त होतो आम्ही. मी त्यांना म्हटलं, हो शेवडे साहेब, बहुसंख्याकवाद फक्त धर्माचा नसतो, तो जातीचा पण असतो. बरोबर. महाराष्ट्रामध्ये काही काळापूर्वी एका संघटनेने मागणी केली होती की शनिवारवाडा पाडून टाकावं, अशी मागणी केली होती एका संघटनेने. मी त्यांना म्हणालो की मग ते जर ती संघटना जर म्हणली की महाराष्ट्रात आम्ही बहुसंख्य आहोत, मराठा महाराष्ट्रात आम्ही बहुसंख्य आहोत, आम्हाला आता पाडायचा, मग आम्ही करू, तुम्ही काय करणार आहे? बहुसंख्याकवाद कधीही चांगला नसतो. आणि तो कोणाच्या, अगदी छोटं युनिट घ्या, एका बिल्डिंगमध्ये 20 फ्लॅट आहेत, त्यातले 17 लोक गुजराती जैन आहेत, आणि ते म्हणले की नाही महाराष्ट्रीयन माणसांनी इथं नॉनव्हेज नाही खायचं, तो पण बहुसंख्याकवादच आहे ना. बहुसंख्याकवाद मारकच असतो. पण आज भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यावर सत्तेची एवढी नशा आहे की त्यांना हे विचारही कदाचित येत नसावेत असं मला वाटतं. हे सगळंच भयंकर आहे. सर, मला आणखीन एक म्हणजे प्रश्न पडतो की विरोधी पक्षांची ताकद मर्यादित करण्यात आली कृत्रिमरित्या, ते आपण सगळ्यांनीच पाहिलं कशा पद्धतीने निवडणूक आयोग आणि सगळ्या पैसा आणि सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. परंतु जी काही ताकद आहे ती तरी अशा वेळेला उसळून उठली पाहिजे. सगळे विरोधी पक्ष जे काही मर्यादित ताकदीने का होईना एकत्रित येऊन याच्या विरुद्ध पेटले पाहिजेत. तसं काही दिसत नाही ना. नाही, आपण कोणत्या विरोधी पक्षाबाबत बोलतोय? मी खरं गंमत सांगतो, मी आता नाव घेत नाही. पश्चिम महाराष्ट्रातला एक तरुण नेता, त्याचा निर्भय बनवची सभा ठरली. आम्ही पण आपुलकीने गेलो की आम्हाला जायचं ह्या सभेला, आम्ही दोघं. आम्ही सभेसाठी गाडीत बसताना आम्हाला असा फोन आला की सभा रद्द केली आहे कारण तुम्ही इथं आलात तर भिडेंचे लोक नाराज होतात. हा पश्चिम महाराष्ट्रातला एक, मी दक्षिण महाराष्ट्रातलं एक नगरचं उदाहरण सांगतो. नगरच्या उदाहरणात आम्हाला असं सांगण्यात आलं
की ते भाजपचे काही लोक आपल्याला आतून मदत करतायत आणि तुम्ही आलात तर ते जरा कोणता विरोधी पक्ष? भिडे गुरुजीला कोणी वाढवलं? याचा शोध घ्या, तुम्हाला कळेल काय ते. हे वैचारिक खोकलेपण जे आहे ना, तिथं सगळा त्रास आहे. हे वैचारिक खोकलेपण की कोणा एका बाजूनी नसणे, आपण फेन्सवर राहणे, हाच तर खरा त्रास आहे. मला तर वाटतं ना की आता उद्धव ठाकरे जे की लढतात, आम्हाला दोघांनाही माहिती, आमचा त्यांचा बऱ्याचपैकी संपर्क असतो. उद्धव ठाकरे लढत आहेत, काँग्रेसमधले हर्षवर्धन सपकाळ, पृथ्वीराज चव्हाण, हे सगळे बाकी नेतेही त्यांचे खूप चांगले लढत आहेत. पण विरोधी पक्ष म्हणजे काय याची एकदा व्याख्या करायला पाहिजे. आणि भले एक विरोधी पक्षाने असं सांगायला पाहिजे की आत्ता आज कोणाला तिकडे जायचं ते जा, पण उद्यापासून इकडे फक्त त्यांचे विरोधक राहतील. आणि विरोधक म्हणजे डोलायमान जुजबी विरोधक नाही. विरोधक म्हणजे अटीतटीचा सामना करणे. ते विरोधक परदेशी शिष्टमंडळात जाणार नाहीत मोदींनी बोलवलं म्हणून, बरोबर, कुठल्याही प्रकारचं सहकार्य करणार नाहीत, ते विरोधक राहतील. हे एकदा सांगायची वेळ आली. आणि याच्यात काय होतं माहिती का, तुम्हाला मी सांगतो रवी भाऊ, याच्यामध्ये काय होतं, उद्या उद्धव ठाकरेंना कोणी बोललं, उद्या हर्षवर्धन सपकाळांना कोणी बोललं, त्यांच्या मागे संघटना आहेत. तुम्ही, मी, आसिम, रवी आंबेकर, आपला प्रशांत कदम, निखिल वागळे, यांच्या मागे कोण आहे? हो, खरं. आपण बोलणार आहे बोलत, विरोधी पक्ष सेफ आहे आणि त्यांची नाही म्हणले तरी त्यांच्या मागे शक्ती आहे, ताकद आहे, टीम आहे. आपल्या मागे कोण आहे? तर हे जे आपण करतो सगळं, त्याची त्यांना कोणत्या प्रकारचे अॅक्नॉलेजमेंट नाही आहे. 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून, मी हे आज बोलतोय, मी हे बोललो नाही आजपर्यंत कधी, आम्ही आमच्यात बोलतो. 31 खासदार निवडून आले महाविकास आघाडीचे, त्यातल्या 2 जणांनी फक्त आभाराचा फोन केला. त्यांच्याकडून आम्ही ना एक पैसा घेतला, ना कोणाकडून प्रवासाचं तिकीट घेतलं, ना काही घेतलं. सभा आम्ही आमच्या लावल्या, आमच्या कार्यकर्त्यांनी स्वतःची भाकरी बांधून सभा लावल्या. आमचा बंडू सारखा कार्यकर्ता चंद्रपूर मधला 12,000 लोकांची सभा घेतली त्यांनी. रिक्षावाल्यांचे डोनेशन घेतले त्यांनी. आम्ही सांगितलं होतं 1000च्या वर एकाचे डोनेशन नाही घ्यायचं. हे केलं, हे ज्यांच्यासाठी केलं त्यांना काय एक्नॉलेजमेंट आहे? 2 खासदारांनी मला फोन केला, असीमला 2-3 जणांनी केला असेल. म्हणजे 31 मधले एक्नॉलेज करणारे 2 आहेत. आणि म्हणून मग ही अशा पद्धतीची जर संस्कृती त्यांची असेल तर त्यांच्या भरोश्यावर काय विरोधी पक्ष होणार? विरोधी पक्ष आपण आहोत. विरोधी पक्ष आता आपण आहोत. सामान्य माणूस हा विरोधी पक्ष. आणि मी हे सगळ्या निर्भयपणाच्या सभांपासून मी बोलतोय की भाजपाच्या लढाईत कोणताही राजकीय पक्ष टिकणार नाही. भारतीय जनता पक्षाची शेवटची लढाई मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशीच होणार आहे. आणि ते आम्ही भारतीय लोक आहोत, आम्ही ते करू. पण हनुमंतच्या बाबतीत जर पुन्हा परत यायचं तर हनुमंतला आता काँग्रेसमधून सपोर्ट मिळाला पाहिजे. असे म्हटलं तसा विचार करता कामा नाही कोण की आता हनुमंत मोठा होईल का काय. हे काँग्रेसमध्ये जी तंगडे ओढण्याची स्पर्धा लागली ना एकमेकांचे, आणि पुण्यात आम्ही खूप पाहिले हे सगळं, खलमडींच्या काळापासून आम्ही पाहतो. त्या वाईट सवयी सोडल्या पाहिजेत. आता आपल्या पुढचा जो विरोधक आहे तो फार प्रबळ विरोधक आहे समजून घेतलं पाहिजे. बरोबर. आणि हनुमंतनी जीवावर उदार होऊन हे केलंय हेही समजून घेतलं पाहिजे की आज कोणी बोलायला तयार नाही. सिनियर नेते कोण बोलतात आज? पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन सपकाळ, 2-3 लोकांचा अपवाद सोडा. कोणत्या नेत्याने अंगावर घेतलं? काँग्रेसच्या नेत्यांनी सांगा बरं मला तुम्ही. अशोकराव चव्हाणांनी होते तेव्हा काय अंगावर घेतलं? विखे पाटील तर पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षनेते झाले तेच तेव्हाच फडणवीसांच्या बाजूने. अशोक चव्हाणांनी काय अंगावर घेतलं होतं? कोण अंगावर घेत आहे? हाराकिरी करून राष्ट्रवादी काँग्रेसमधले तर पळाले तिकडे पटापट. त्यांना विचारधारा सुचली नाही, त्यांना महात्मा गांधी आठवले नाही, त्यांना काही आठवलं नाही. आमच्यासारख्यांना जेव्हा तिकिटाची ऑफर येते बीजेपीची तर आम्ही त्यांना गांधीजींचे हवाले देतो. आम्ही त्यांना सांगतो की वर गेल्यावर आम्ही गांधींना काय तोंड दाखवू. हे यांना बोलता येत नाही. हे सरंजामदार आहे, त्यांची संस्थान आहेत. आणि यांची संस्थान ही आजपासून नाही आहे. शिवाजी महाराजांना कोणापासून त्रास झाला? यांच्याचपासून त्रास झाला. बरोबर. शहाजी महाराजांचा जो छळ झाला कोणामुळे झाला? स्वकीयांमुळेच झाला. हे निजामशाहीत चांगले पद मिळाले की निजामशाही, आदिलशाहीत की आदिलशाही, हेच ना पहिल्यापासून. आणि आजही तेच कॅरेक्टर आपल्या संस्थानिकांचे सगळ्या राज्यातले संस्थानिक हे आता फक्त सत्ता सांभाळण्यापुरते आहेत. आमचे परभणीचे वरपुडकर एकेकाळी ते शरद पवारांबरोबर होते, ते तिकडे गेले. आता हे जे ह्यांच्या जोरावर कधी पक्ष मोठा होत नसतो. ही सूज आलेली असते, ही सूज ही उतरेल हळूहळू. हा आशावाद आहे. मला सर शेवटचं तुम्हाला विचारायचं की आता आपण कमेंट्स बघतो सोशल मीडियावरती किंवा वर्तमानपत्रांमध्ये लोकांची पत्र बघतो, नैराश्याने भरलेले आहेत की हे आता असंच चालणार, याच्यामध्ये काय सुधारणा होईल असं वाटत नाही, भाजपची मस्ती थांबेल असं वाटत नाही, देशाचा सत्यानाशच होणार. कसं म्हणजे हे कसं बदलेल? नाही, काय होत आहे की आपल्याला ती निराशा आलेली दिसते, पण मला वाटते की निराशा नाही. कारण की मोदींनी जे कामं केलेले आहेत, जे शायनिंग बाजपणा केलेला आहे,
खोटारडेपणा केलेला आहे, सतत काही ना काही आरडाओरडा करून जे खोटं सांगण्याचा प्रयत्न केला त्याचा लोकांना उबक आलेला आहे हे नक्की आहे. तुम्हाला सांगतो लोकसभेमध्ये आम्हाला हेच वाटत होतं, पण मग विश्वंभर मी ठरवलं की नाही आपल्याला सकारात्मक आशावाद पेरायचा आहे बरोबर. आणि त्यासाठी आपल्याला फिरायचं आहे. लोकांना भेटण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. आम्ही भेटलो तर बदल घडून आला आम्हाला दिसला. निश्चित. त्यामुळे विधानसभेमध्ये ते झालं नाही, पण राजकीय पक्ष याच्यात पुढाकार घेत नाही हे जे विश्वंभरने सांगितलं ते अत्यंत मोठं शल्य आहे. आणि विधानसभेला न होण्याचं कारण हे तिन्ही पक्षांनी नियोजन न करणे. बरोबर. आता आम्ही तरी किती जीव तोडणार. त्यांनी काही नियोजन करून केलं असतं सोबत आम्ही त्यांच्या स्टेजवर जायला तयार होतो. लोकसभेला तरी आम्ही कोणाच्या स्टेजवर नाही गेलो. विधानसभेला आमची ती पण तयारी होती, पण अनफॉर्च्युनेटली त्यांची सुंदरपसंदी आणि ऐन वेळेपर्यंत तिकीट वाटप न ठरले, नुसत्या आघाडीच्या चर्चांचे भिजत गोंगडे, या सगळ्यांमुळे विधानसभा हातची गेली. विधानसभा हातची जाण्याला या पक्षांमध्ये महाविकास आघाडीमध्ये जी अंतर्गत बेशिस्त एक झाली आणि कोण काय बोलतंय कोण काय बोलतंय ते पण कारणीभूत आणि कोण कोणाचं आहे ते कळत नाही. लोकसभेच्या यशाची मस्ती पण होती. एक्झॅक्टली. आणि कोण कोणाचं हेच कळत नाही ना. आज महाराष्ट्रात स्थिती अशी आहे की कोण कोणाचा छुपा सेल आहे तेच कळत नाहीये. त्याच्यामुळे सगळी स्थिती अवघड झाली. आता लोकांना आहे ना याच आता विश्वंभरनी जो म्हटलं तो धागा महत्वाचा आहे की लोकांच्या मनात जो भ्रम आहे, कन्फ्युजन आहे, त्यातून त्यांना बाहेर काढलं ना, कारण त्यांना कोण कोणाचं हे कळत नसणं हा त्यांच्या निराशावादाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यातून त्यांना जर बाहेर काढलं, स्पष्टपणे दाखवलं की हे लोकशाहीसाठी काम करणारे लोक आहेत, हे राजकीय नेते आपल्यासाठी काम करणारे लोक आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न आजही केला जाऊ शकतो. ते केलं तर बदल घडून येणार. आणि आज सोशल मीडिया तुम्हाला खूप बदललेला दिसतोय. आज सोशल मीडिया मोदी शहांवर पूर्ण उलटलेलं. हो. राहुल गांधीच्या बाजूने तुम्ही बघा, मी ज्या काळात राहुल गांधींच्या बद्दल एखादी चांगली पोस्ट लिहायचो ना, 14, 15, 16चा काळ होता ना, त्याला हार्डली मला दिसायचं की 200, 250 लाईक यायचे. आज त्या हजारात जात आहेत. राहुल गांधी पॉप्युलर झालाय. राहुल गांधीला आता ती लय साधली गेली आहे. राहुल गांधींनी आता बरोबर ज्याला आपण म्हणतो की आता ते पिकलेलं फळ आहे. राहुल गांधी कच्चा खिलाडी नाही. राहुल गांधींनी परत काय केलं आहे की जेनझी जे आहेत, जे आता 18 वर्षाचे होऊन प्रवेश करतात मतदार म्हणून, त्यांच्यासोबत जास्तीत जास्त मिसळणं, त्यांच्यासोबत जास्तीत बसणं सुरू केलं आणि तो त्यांचा नेता आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला वाटते की बिहारचं इलेक्शन झालं तेव्हा जर परिस्थिती बदलली असती, यांनी कशा पद्धतीने वोटिंग करून आणलं आणि बहुमत मिळवलं माहिती नाही, पण तिथे परिस्थिती बदलली असती, लोकसभेतली बदलणार होती. आता जे 3-4 राज्यांच्या निवडणुका आहेत, वेस्ट बेंगॉल आहे, केरळ आहे, अनेक ठिकाणच्या प्रत्येक वेळेस काय होत आहे की विधानसभा कोणती तरी निवडणूक असली आणि तिथली परिस्थिती बदलली तर केंद्रातली परिस्थिती बदलणार, असं गणित शास्त्रानुसार आपण म्हणू शकतो. महाराष्ट्रात पण तसंच चित्र होतं. आता ही जी परिस्थिती सातत्याने येते ना की विधानसभेतलं चित्र बदललं एखाद्या राज्यातलं तर तिथे चित्र बदलणार, ही भीती जी निर्माण झालेली आहे ते भीतीसह जगत आहे. आणि त्यामुळे लोक हे बघत आहेत सगळं. लोकांना आपले जीवन व्यवहार, आपलं पोटा पाण्याचा प्रश्न हा आहे. त्यामुळे सतत त्यांना याच्याबद्दल चर्चा करून चालत नाही, म्हणून ते नाराज आहे असं समजण्याची गरज नाही. लोक खूप डोळे उघडे करून हे बघत आहेत आणि गुंड बदमाश प्रवृत्तीला हरवायचं हे प्रत्येक वेळेस लोकांनी जेव्हा जेव्हा ठरवलं तेव्हा शक्य झालेलं आहे. आता सुद्धा ते शक्य आहे हे मी तुम्हाला सांगतो. परिस्थिती बदलणार म्हणजे बदलणार, नक्की बदलणार. मी तुम्हाला सांगतो राहुल गांधींनी काय केलं, त्यांनी लोकांच्या मनातली भीती काढून टाकली. पार्लमेंटमध्ये ज्या दिवशी तो डोळ्यात डोळे घालून बोलायला लागला ना आणि डरोमत ही भूमिका केली ना, तेच गरजेचं होतं ना. बरोबर. सगळीकडे जी दहशत झाली होती सरकारची, ती दहशत त्यांनी ओढून लावली. आता ठीक आहे की आता सोनम वांगचुक सारखे वगैरे काही लोक अजूनही अटकेत आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे. काँग्रेसने त्याच्यावर प्रयत्न करण्याची गरज आहे. ते काँग्रेस करील, पण मला आता जे चित्र दिसतं ते खूप जास्त आशादायक वाटतंय. मला असं वाटतं की राहुल गांधी इज इन फुल फॉर्म आणि राहुल गांधी पोटेन्शियल असलेला नेता आहे आणि मला असं वाटतं की राहुल गांधी हॅज व्हेरी गुड होप्स आणि 200 पर्यंत जरी काँग्रेस पोहोचली पुढच्या वेळेला म्हणजे येणाऱ्या निवडणुकांमध्ये तरी काँग्रेसचं सरकार बनेल. आणि विश्वनाथ दुसरं मला काय वाटते, हे जे ओम बिर्लाला शह देण्याचा प्रयत्न झालाय ना तो खूपच स्ट्रॉंग प्रयत्न तुम्हाला सांगतो. आतापर्यंत जेव्हा जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांना काढून टाकावं याच्या संदर्भातल्या 3 वेळा प्रक्रिया झाल्या, काँग्रेसच्या काळात पण झाल्या. त्या 3 वेळेस त्यांना काढता आलेलं नाही. यावेळेस पण काढता येणार नाही ओम बिर्लाला. पण प्रश्न काय आहे की प्रश्नांकित त्याचं चारित्र्य, प्रश्नांकित त्याची वागणूक, बरोबर, म्हणजे चारित्र्य कोणतं, राजकीय चारित्र्य, हे न करता त्यांना जाऊ द्यायचं नाही. हे जे ठरवलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि जी ही कृती झाली ओम बिर्लावर अविश्वास ठराव आणण्याची, तर त्याची तुम्ही लगेच रिॲक्शन बघता की राहुल गांधी विरोधी पक्ष नेता नको म्हणून त्यांनी मूव्ह केलं पुढे. राहुल गांधी ठरवायचे सबस्टेन्शियल त्यांनी ऑब्जेक्शन आणलेलं आहे राहुल गांधीवर. त्याच्यातून राहुल गांधी ताकदवान झाल्याचं हे प्रमाणित झालेलं आहे, मान्य केलेलं आहे सगळ्यांनी की राहुल गांधी
व्हॅलिड प्रश्न विचारला म्हणजे हनुमंत पवार ते राहुल गांधी यांच्यामध्ये एक साम्य काय आहे आता, हे साम्य सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी खरं अडॉप्ट केलं पाहिजे. हे साम्य असं आहे की तथ्यांवर बोला, पुराव्यांसह बोला आणि नेमकं आणि थेट बोला. आणि अभ्यासासह बोललं की त्यांना त्रास होतो. आणि आपण आपली भाषा संयमित ठेवायची अत्यंत. हे विश्वंभरने जे पाळलेलं आहे आतापर्यंत, कुठे अर्वाच्य भाषेने शिबिगाळ नाही. आणि हे त्याची ताकद आहे. हनुमंत पवारनी जी ताकद अक्वायर केलेली आहे ना, ती या अशा वैचारिक धारेतून केलेली आहे. म्हणजे तो हनुमंत पवार विश्वंभरशी बोलतो, माझ्याशी बोलतो, अनेकांशी चर्चा करतो. प्रश्न पडला की लगेच कोणत्या तज्ज्ञ व्यक्तीशी बोलायचे त्याला माहिती आहे. तसं काँग्रेसच्या लोकांनी नम्रतापूर्वक काम केलं पाहिजे. आम्हाला सगळं माहिती आहे, आम्हाला सगळं कळते असं म्हणून इतरांना टुकार समजायचं, ही प्रवृत्ती जर विरोधी पक्षांनी नष्ट केली तर हे जे वातावरण आहे ते बदलू शकते असं मला वाटतं. आणि दोन शस्त्र काँग्रेसकडे गांधींनी ठेवलेले आहेत, ते त्याचा काँग्रेसने वापर करावा. सत्य आणि अहिंसा. अहिंसेपुढे हे हतबल होतात. ब्रिटिश हतबल झाले तर हे काय चीज आहे. आणि सत्य, आज ते सत्यालाच असे म्हटलं तसं सत्यालाच घाबरतायत ना ते. आपण जेव्हा म्हणतो की अरे तुमचंच मुस्लिम लीग बरोबर सरकार होतं, हे सत्य आहे ना, त्याला कसं काउंटर करणार आहे ते. फक्त आपण हे सभ्य भाषेत म्हणलं पाहिजे आणि आपलाही अहिंसेवर विश्वास पाहिजे. आपण ज्या दिवशी अहिंसा आणि सत्य या दोन गोष्टींवर विश्वास ठेवू, आपल्याला जगात भीतीची गरजच नाही. बरोबर आहे. परिस्थिती वाईट असली, भीषण असली, भयंकर असली राज्यातली आणि देशातली, तरी खचून जाण्याचं काही कारण नाही. गांधी विचार आहेत आणि ही सगळी चर्चा सकारात्मक याच गोष्टीवरती आपण थांबूया. धन्यवाद सर. धन्यवाद.